मानसी, सलीलने तुला का नकार दिला ते सांगायला तू मलाच का निवडलंस का? तिथे विक्रांत डोळ्यात प्राण आणून माझी वाट बघतोय. तुझ्याशी बोलावं म्हणून तोच माझ्या मागे लागला होता. जाऊन काय सांगू त्याला? सलीलने का नकार दिला तुला? खरं सांगू का खरं लपू? काय करू? बाबा, प्रयत्न केला तिच्याशी बोलायचा, पण ती काय पुढे बोलायला तयारच नाही. पण ती काहीच बोलली नाही असं कसं होऊ शकतं बाबा? नाही, काय झालं, मी ठरवलं तिच्याशी बोलायचं, पण तिच्याकडे बघितल्यानंतर लक्षात आलं काही उपयोग नाही त्याचा. मग आम्ही म्हणजे दोघेही काही फार बोललोच नाही. हो, पण काहीतरी सांगितलं असेल ना तिने? हा, म्हणजे ती एवढंच म्हणाली की सलीलनी तिला नकार दिला, त्याचा तिला खूप धक्का बसलाय, खूप वाईट वाटलं तिला, म्हणून मग काहीच बोलली नाही. ती गप्प होती. आलंही अशीच गप्प होती. अजून किती वेळ गप्प राहणार आहे ती? तिच्या तब्येतीवर परिणाम नाही होणार का? हो, पण काय रे, आता या सगळ्यातनं ती बाहेर पडली की सावरेल, हळूहळू पण सावरेल. पण बाबा, सलील असं वागलाच कसा हे मला कळत नाहीये. मी इतका विचार करतोय, पण मला उत्तर नाही सापडत आहे. काय विक्रांत, तिला नाही उत्तर सापडलं, तुला कुठून सापडणार? तू नको विचार करूस आणि नको उत्तर शोधूस. असं कसं बाबा? मानसी माझी मैत्रीण आहे, आणि नुसती मैत्रीण नाही, खूप चांगली मैत्रीण आहे माझी, आणि तिचं चांगलं व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. आणि तसं होतही होतं ना, पण अचानक असं. बाबा, खरं तर मला सलीलचा राग येतोय. त्याचं मानसीवरचं प्रेम खरं होतं का? काय आहे विक्रांत की प्रत्येक माणूस काही ना काहीतरी विचार करून निर्णय घेतोच ना. पण हा काय विचार आहे? हा मूर्खपणा आहे. मानसीमध्ये न आवडण्यासारखं काहीतरी आहे का? हो, असं तुला वाटत असेल तसं त्याला वाटलं पाहिजे ना. तुम्हाला काय वाटतं बाबा? तुला, मला, आपल्याला वाटून काय होणार? जे झालंय ते स्वीकारलं पाहिजे. पण जे झालंय ते चुकीचं नाही झालंय का? हो, बरोबर आहे, पण काय चूक काय बरोबर आपण कसं ठरवणार ना? हो, मी ठरवणार, कारण मी ओळखतो मानसीला. ती कशी आहे हे मला चांगलं माहिती आहे, आणि तिच्याच बरोबर असं घडावं. शी डझंट डिझर्व दिस बाबा. आय नो. मनू, माझा हेअर ब्रश बघितलास का ग तू? हा, मनू, काय झालंय तुला? अजून किती दिवस अशी बसून राहणार आहेस तू? आता 13 दिवसांचं सुतक वगैरे पाळणार आहेस का? मनू, तू कशाला मनाला लावून घेतेयस? लग्न होण्याच्या आधीच मोडलं ना. किमान माझ्यासारखी तरी परिस्थिती झाली नाहीये ना तुझी. एवढे कॉम्प्लिकेशन्स असूनही बघ, लागले ना मी कामाला. कम ऑन मनू, फॉर गॉड सेक यार, मूव्ह ऑन इन लाईफ. आयुष्यात पुढे जायला शिक ना. किती दिवस रडत बसणार आहेस तू? सलील गेला आता तिकडे, सोड ना प्लीज. मनू, ईशा रडते, प्लीज तिच्याकडे बघ. ताई, तू शांत कर तिला. मनू प्लीज, मला वेळ नाहीये हे सगळं करायला. आणि विक्रांत घेऊन गेला होता ना तिला, मग कशाला आणलंस तू तिला परत इकडे? तो स्वतः आजारी असताना कसं सांभाळणार होता तिला? ते त्याचं त्यांनी बघितलं असतं. आणि समजा त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी तू ईशाला इकडे आणलेस, तर हा आता तुझा प्रश्न आहे. म्हणून मी तुम्हाला दोघांनाही आधी सांगितलं होतं, मी ईशाची काळजी घेणार नाहीये. जोपर्यंत ईशा गर्भात आहे तोपर्यंत मी गर्भाची काळजी घेईन असं प्रॉमिस केलं होतं मी विक्रांतला. त्याच्या पुढे माझा आणि ईशाचा संबंध नाही. ओके, तो आता तुम्ही बघा ईशाकडे.
मानसी, मला उशीर होतोय, मी निघते. पण पुन्हा एकदा सांगते तुला, प्लीज अशी बसून राहू नकोस. कामं करायला सुरुवात कर आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या ओळख आता. ओ मावशी आहे तुझी काळजी घ्यायला. निघते. काय झालं पिल्लू? हॅलो सारिका, आज अपॉइंटमेंटची काय परिस्थिती आहे? काय काय सिच्युएशन आहे आज? आजच्या अपॉइंटमेंट्स सर 5 पेशंट आहेत आणि बाकी वॉक इन तर येतातच ना. ठीक आहे. आणि निर्मला त्याने जी जी मीटिंग ठरवली होती ती आत्ताच आहे ना? हो, मी त्यांना फोन केला होता, त्या गाडीमध्ये ऑन दी वे आहेत. ठीक आहे, मी मीटिंग करून लगेचच निघेन. मला जरा बाहेर जायचं आहे. बाकी पेशंट्सना निर्मला आत्या बघेल. ओके सर, नो प्रॉब्लेम. थँक्यू. बाय. हाय, बरं ना? हां ठीक आहे. आज काय काम आहे तुला? म्हणजे असणारच, तू काय माझ्यासारखा रिकाम टेकडा नाही. काय झालं बाबा? एखादा पिक्चर बघूया का? मस्त, म्हणजे तो असा काळोख करून करतात तसं नाही. एखादा विनोदी धमाल पिक्चर बघूया. आत्ता आत्ता नको बाबा, आत्ता मीटिंग आहे मला महत्वाची. बर बर बर, मग एक काम करूया. मला संध्याकाळी जरा गाडीतनं फिरून आण ना. काय मला काय गाडी परवडत नाही रे, आपली ऐपत नाही. तुझ्याकडे गाडी आहे, आणशील? मला आवडलंच असतं बाबा, पण आज खूपच काम आहे हॉस्पिटलमध्ये. सोड ना 2-3 तास. चल ना, जरा मजा करू. काय डोकं शांत होत असं दुसरीकडे लागलं की. हो तुमचं बरोबर आहे, मला पटतंय, पण खरंच वेळ नाही मिळणार आहे आज. बरं, मग एक काम करूया. तू सगळी कामं संपून रात्री आलास ना तू, की मग आपण सिनेमाला जाऊ. हल्ली काय रात्री पण शो असतात ना. मस्त पिक्चर बघू आणि तो एवढा फॅमिली पॅक असतो ना आईस्क्रीमचा, दोघे मिळून खाऊ. आईला सांगायचं नाही मात्र. बाबा तुमची आयडिया खरंच खूप चांगली आहे. आपण नंतर करूया कधीतरी, आज नाही जमणार मला. हो का? का तू दुसरीकडे जाणार आहेस का कुठे? नाही नाही, तसं काहीच नाहीये. तसं काहीच नाहीये. मी निघतो बाबा, मीटिंगला उशीर होतोय. आत्ता पोहोचली असेल कदाचित. समज. हा. हो विक्रांत, कोणाचं ऐकणार नाहीस रे, मला माहिती आहे. पण तू कुठे चाललाय हे सुद्धा मला माहिती आहे. युनिव्हर्सिटीत चाललीयस? हो, मी येते. मी जाऊन. तुम्ही दोघं घरी आहात ना? हो. मग हिच्याकडे बघाल ना आज? हो हो, मी बघीन. मी युनिव्हर्सिटीमधून माझी मार्कशीट आणि काही फॉर्म्स घेऊन येते. ये, जाऊन ये. मला माझ्या पुढच्या अभ्यासाची तयारी सुरू करायला हवी. वा, अगदी छान. नवीन विचार सुरू झाले ना की मागचं सगळं विसरायला होतं. एकदा पुढे पाऊल टाकलं ना की मग नको असलेलं मागेच राहतं. जा जा, खुशाल जा. आम्ही ईशाला सांभाळू. आण तिला इकडे. अरे वा 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 वा, अरे वा, शाबास. ती वाट बघतोयस ना तिच्याशी बोलण्याची? ती नक्की करेल तुला फोन. मानसी, मी म्हटलं होतं तुला हे ना. हा मानसी बोल. मानसी आता शांत का झालीस? बोल ना, काय झालं?